नमस्कार. सीमाज किचनमध्ये आपलं स्वागत आहे. आज मी कैरीचं लोणचं करणार आहे. या लोणच्याचा रंग तर काय मस्त आला आहे, बघूनच खावंसं वाटतंय ना. लोणच्याचा रंग शेवटपर्यंत असाच टिकून राहावा, हे खराब होऊ नये किंवा ह्याला बुरशी लागू नये यासाठी यात मी काही महत्त्वाच्या टिप्स दिलेल्या आहेत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. लोणच्यासाठी बाजारातून कैरी आणताना चांगली कडक, हिरवीगार आणि आंबट कैरी पाहून आणायची आहे. या कैऱ्या पाण्यात 3 ते 4 तास चांगल्या भिजू द्यायच्या आहेत, म्हणजे याला काही चीक वगैरे लागलेला असेल तर तो निघून जाईल. त्यानंतर या कोरड्या रुमालाला चांगल्या पुसून घ्यायच्या आहेत आणि थोड्या सुकायला ठेवायच्या आहेत. मी या 1 किलो कैऱ्या घेतल्या आहेत. सगळ्यात आधी आपल्याला तेल गरम करायला ठेवायचं आहे. त्यासाठी एका पातेलीत मी 1/2 लिटर शेंगदाणा तेल घेतलं आहे. आता हे गॅसवर मंद आचेवर चांगलं कडकडीत गरम करून घ्यायचं आहे. आता लोणच्याचा मसाला बनवून घेऊ. त्यासाठी मी 1 चमचा मेथी दाणे घेतले आहेत. हे कढईत थोडे भाजून घ्यायचे आहेत, म्हणजे ह्यातलं मॉइश्चर निघून जाईल. 8-10 लवंग घेतले आहेत. यातल्या 4-5 लवंग मसाल्यात घालून घेऊ आणि 4-5 आपल्याला तेलात तळून घ्यायचे आहेत. 1 चमचा मिरे, यातले अर्धा चमचा मिरे आपण यात घालून घेऊ आणि पाव वाटी बडीशोप घेतली आहे. बडीशोपचं प्रमाण तुम्ही थोडंफार कमी जास्त करू शकता. मला आवडते म्हणून मी थोडी जास्त घेतली आहे. यातली अर्धी बडीशोप मी राहू दिली आहे. या मसाल्याची आपल्याला मिक्सरमध्ये भरड करून घ्यायची आहे. अशा प्रकारे मी याची भरड करून घेतलेली आहे. अगदी जास्त बारीक पावडर बनवायची नाही. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मीठ. मिठाचं प्रमाण व्यवस्थित असेल तर आपलं लोणचं अजिबात खराब होणार नाही. मी 1 वाटी मीठ घेतलं आहे. हे कढईमध्ये थोडं 2 ते 3 मिनिट भाजून घेतलेलं आहे, म्हणजे ह्यातलं मॉइश्चर निघून जाईल. पाऊण वाटी तिखट. तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे थोडंफार कमी जास्त करू शकता. 1 वाटी मोहरीची डाळ घेतली आहे. आता ही मी थोडी बाजारातनं आणलेली डाळ घेतली आहे आणि थोडी मोहरीची डाळ घरीसुद्धा करून घेतली आहे. अशी दोन्ही मिळून 1 वाटी मोहरीची डाळ घेतली आहे. ही आपल्याला थोडी भाजून घ्यायची आहे. अगदी जास्तसुद्धा भाजायची नाही. ही जर जास्त भाजली गेली ना तर याला थोडी कडसर चव येते, म्हणून ही आपल्याला फक्त मॉइश्चर निघून जाईल इतपतच भाजायची आहे. पाव वाटी हळद आणि आपण जी मिक्सरवर मसाल्याची भरड करून घेतलेली होती ना, ती सुद्धा टाकून घेऊ. लोणच्यासाठी हिंग घेताना आपल्याला अशा प्रकारे खडा हिंग जर मिळाला तर हा घ्यायचा आहे. यामुळे लोणच्याला खूप छान चव येते. तर हा मी थोडा असाच ठेवला आहे आणि 1 चमचा हिंगाची पावडर करून घेतली आहे. इकडे तेलसुद्धा चांगलं कडकडीत गरम झालेलं आहे. हे मी पूर्ण मंद आचेवरच गरम करून घेतलं होतं. यात 2-4 मोहरीचे दाणे टाकून बघितले आहेत. ते सुद्धा चांगले तडतडले आहेत. आता सध्या हे तेल खूप गरम आहे, त्यामुळे हे थोडं गार होऊ द्यायचं आहे आणि थोडं गार झालं की मग ह्यात हिंग टाकून घ्यायचं आहे. तेल अजूनही खूप गरम आहे. हे थोडं गार झालं की ह्यात मिरे आणि लवंग टाकून घ्यायची आहे. लवंग थोडी तडतडली की ही लगेच काढून घ्यायची आहे, कारण लवंग उडण्याची शक्यता असते. हे तेल थोडं गरम असताना आपल्याला हिंगावर सुद्धा घालून घ्यायचं आहे. आपण जी हिंग पावडर ठेवली होती ना, त्यावरच ही लवंग टाकून घ्यायची, म्हणजे हिंगसुद्धा व्यवस्थित तळला जाईल. तेल आता आणखी थोडं गार झालं आहे. यात बडीशोप घालून घेऊ आणि ही सुद्धा छान तळून घ्यायची आहे. थोडं थोडं तेल या मसाल्यांवर घालून घ्यायचं आहे. तेल जेव्हा आपण मसाल्यावर घालतो तेव्हा ते अगदी जास्त गरम असायला नको. तुम्ही पाहू शकता इतपत हे तेल गरम असायला हवं. लोणच्याचा मसाला बनवताना आपल्याला ह्यातले जे सगळे पदार्थ आहेत ते ताजे घ्यायचे आहेत आणि चांगले कोरडे घ्यायचे आहेत, म्हणजे ह्यात जर काही मॉइश्चर नसेल तर आपलं लोणचं अजिबात खराब होणार नाही. लोणचं टिकवण्यासाठी मीठ हे यात प्रिझर्वेटिव्हचं काम करतं. त्यामुळे मिठाचं प्रमाण जर व्यवस्थित घेतलं तर आपलं लोणचं अजिबात खराब होणार नाही. तेल थोडंफार कमी जास्त असलं तरी चालू शकेल, पण मिठाचं प्रमाण व्यवस्थित मोजून घ्यायचं आहे. यात आपण फक्त 1 वाटीभर तेल जरी घातलं तरीसुद्धा हे लोणचं छान टिकतं. मसाला मिक्स करून झालेला आहे. आता हा गार होऊ देऊया. पूर्ण गार झाल्यानंतरच ह्यात आपल्याला कैरीच्या फोडी घालायच्या आहेत.
कैऱ्या आता चांगल्या सुकलेल्या आहेत, या अगदी कोरड्या झालेल्या आहेत. याच्या फोडी करून घेऊया. आपण या कैऱ्या पाण्यात भिजत घातलेल्या होत्या, त्यामुळे कैऱ्या पूर्ण सुकल्याशिवाय आपल्याला ह्या वापरायच्या नाही. कैरी जरा जरी ओली असली तरीसुद्धा लोणचं खराब होईल. कैरी चिरताना जर थोडीफार नरम वाटत असेल तर ती बाजूला काढून ठेवायची आहे. नरम कैरी घेतली तरीसुद्धा लोणचं खराब होतं. आता ह्या कैरीचा रंग थोडा पिवळा आहे, पण कैरी मात्र कडक आहे. याच्या मी अशा प्रकारे घरीच फोडी करून घेते आहे. तुम्ही या कैरीच्या बाजारातून सुद्धा फोडी करून आणू शकता. अशा प्रकारे मी या सगळ्या फोडी करून घेतलेल्या आहेत. थोड्या छोट्या ठेवल्या आहेत. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे याच्या फोडी लहान किंवा मोठ्या ठेवू शकता. यातल्या काही फोडी पिवळ्या आहेत, पण या कडक आहेत. जर नरम असतील तर मात्र काढून ठेवायच्या आहेत. मसाला छान गार झालेला आहे. हा पूर्ण थंड झाल्यावरच आपल्याला ह्यात कैरीच्या फोडी घालायच्या आहेत. एकदा चांगला मिक्स करून घेतला आहे. आता ह्यात कैरीच्या फोडी घालून घेऊ. या फोडी मी अजिबात सुकवलेल्या नाहीत. यांना उन्हात सुद्धा ठेवलं नाही किंवा हळद मीठ घालून सुद्धा ठेवलं नाही. आपण ह्या अशाच लगेच वापरल्या आहेत. तरीसुद्धा हे लोणचं वर्षभर अगदी छान टिकतं. हे लोणचं मी विदर्भ स्टाईलने केलेलं आहे, त्यामुळे ह्या कैऱ्या अजिबात सुकवायची गरज नाही. यातच कैरीचा आंबटपणा बॅलन्स होण्यासाठी मी 2 चमचे गूळ घातला आहे. गुळाच्या ऐवजी तुम्ही इकडे साखरसुद्धा वापरू शकता. आता हा मसाला कैरींना व्यवस्थित लावून घ्यायचा आहे. लोणचं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. लोणचं छान मिक्स करून झालेलं आहे. बरणीत भरण्यासाठी तयार आहे. इकडे मी ही एक काचेची बरणी घेतलेली आहे. ही उन्हात चांगली 2 दिवस सुकवून घेतलेली आहे. याला तुम्ही हिंगाची धुरीसुद्धा देऊन घेऊ शकता. बरणी चांगली कोरडी करून घ्यायची आहे. ही जरासुद्धा ओलसर असता कामा नये. जरा जरी बरणी ओलसर असेल तरीसुद्धा लोणचं खराब होण्याची शक्यता असते. लोणचं बरणीत भरून घेऊया आणि रोज दिवसातनं एकदा हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. लोणचं पूर्ण खालपर्यंत व्यवस्थित मिक्स करायचं आहे, कारण हा जो सगळा खार आहे, मीठ जड असतं, त्यामुळे ते खाली जाऊन बसतं. म्हणून दिवसातनं एकदा हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आणि 3-4 दिवसातच आपलं हे लोणचं खाण्यासाठी तयार होतं. लोणचं बरणीत भरून झाल्यानंतर ही बरणी चांगल्या हवेशीर जागी ठेवायची आहे. म्हणजे जिथे हवा खेळती राहते अशा जागी ही बरणी ठेवायची आहे. या लोणच्याचा रंग बघूनच खावंसं वाटतंय ना. चवीलाही हे अगदी जबरदस्त झालेलं आहे. तुम्हाला हे लोणचं कसं वाटलं मला कमेंटमध्ये नक्की सांगा हं. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रपरिवारात जास्तीत जास्त शेअर करा. पुन्हा एकदा भेटूया अशा छानशा रेसिपीसह. थँक्यू.